आपला मीडिया इतका भंगार असेल, खालच्या स्तरावर जाऊन बोलणार असेल, वागणार असेल, कृती करणार असेल असं मला वाटलं नव्हतं. अहमदाबादमध्ये एवढे शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्या माणसांच्या डेड बॉडी मिळाव्यात म्हणून कुठंतरी वाट पाहतायत, विकल अवस्थेत आहेत, दुःखी आहेत, कुणी रडतंय, त्यांच्याजवळ हे मीडियावाले बूम घेऊन जात आहेत. आणि आता तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे? अरे ते दुःखात एवढे बुडाले, त्यांना काही सुचत नाहीये आणि त्यांना तुम्ही विचारताय काय वाटतंय आणि कसं वाटतंय आणि तुमचं काय मत आहे? अरे थोड्या तरी अकला बाळगा, लाज तरी बाळगा थोडी तरी. माणसं कुठल्या परिस्थितीत आहे, त्यांची मानसिक परिस्थिती आहे कशी आहे, त्यांच्यावर किती मोठा आघात झालेला आहे याचा थोडा तरी विचार करा. उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे तुमच्या TRP साठी एखाद्या माणसाचा जीव घेणार आहे का तुम्ही? एवढी तरी अक्कल नाही का? तो एकमेव माणूस त्या विमान अपघातातून कसा बसा बाहेर आला, तो चाललाय बिचारा आपला जीव वाचून, त्याचं हृदय किती धडधडत असेल, त्याला सुद्धा विचारताय तुम्ही आता एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलेला आहात, मग आता कसं वाटतंय? असले हनले पाहिजेत हे मीडियावाले, हे कॅमेरामन सगळे हनले पाहिजे, रिपोर्टर वगैरे. एवढी भयंकर मानसिकता झालेली मीडियावाले आहेत ना, यांना खरोखर कायद्यानेच बंधन आणलं पाहिजे. कुठला स्तंभबिंब काय महत्वाचा नाहीये. अहो परिस्थिती काय, तुम्ही बोलताय काय? युद्धात सुद्धा असं बेजबाबदार वार्तांकन केलं काही वृत्तवाहिन्यांनी की यांना कान फडवलेच पाहिजे.